नमस्कार मंडळी, चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. इथं संध्याकाळी मस्तपैकी मला अशी वांग्याची भाजी बनवायची होती आणि सगळेजण अलगच पद्धतीने बनवतात. त्यामुळे म्हटलं चला आता मी जशी बनवते तुम्हाला तशी दाखवते. तुम्ही कसं बनवताय मला नक्कीच सांगा. आणि हे बघा, काळ्या मसाल्यात मला हे वांगं बनवायचं होतं. फोडीचं वांगं आमच्या इकडे असं म्हणतात याला गावाकडे. म्हणजे कोणी याला अख्खं वांगं म्हणतंय, अलग अलगच सगळी भाषा आहे. तर आमच्या इकडे याला म्हणतात फोडीचं वांगं. तर मस्त कट करून घेतले, त्याला पाण्यामध्ये टाकलं. म्हटलं चला आता मसाला काढून घेते. मसाला वगैरे सगळं असं भाजून घेतला. हिरव्या मिरच्या, डाळ, शेंगदाणे, थोडेसे खोबरं, आपलं मसाला वगैरे सगळं भाजून घेतलं. आणि म्हटलं चला आता वांग्याला थोडंसं असं परतून घ्यायसाठी ना तेल, टोमॅटो, थोडेसे जिरे ते टाकून घेतले. कोथिंबीरच नव्हती माझ्याकडे आज, असाच प्रॉब्लेम झाला. तर म्हटलं चला आता याच्यामध्ये वांगे टाकून घेऊया. आणि इतकी छान लागते ना खरं अशी भाजी बनवली की ही. तर मी याच्यामध्ये आता हे वांगे टाकून दिलेत आणि याच्यामध्ये आता थोडेसे असे म्हणजे परतून घ्यायचे. याला 10-5 मिनटं याला असं परतून घ्यायचं. नंतर थोडंसं पाणी टाकायचं वाटलंच तर म्हणजे खूप वेळा काही काही वेळेस वांगे काळे वगैरे पडतात ना, पण हे असे अजिबात पडत नाही. तेलामध्ये थोडेसे परतून घेऊन आणि थोडंसं पाणी टाकायचं, नंतर खूप छान होते. तर म्हटलं चला आता याला थोडं 5 मिनटं हे उस्तवर ना, म्हणजे थोडंसं चांगलं उकळूस्तवर मी मसाला वाटून घेते. आणि मला असं झालं आज कोथिंबीरच नव्हती माझ्याकडे आणि ती भाजीवाली आली तर मला असं वाटलं आहे कोथिंबीर, त्यामुळे मी घेतलीच नाही. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच झाला. आणि माझं फ्रीज खराब झाल्यापासून असेच काही ना काही वांदे माझ्या मागे चालू आहे सध्या. आता फ्रीज मला नीट करायला म्हणजे खूप दिवस झाले, खराब झालं आहे ते, अजून काही बी नेलंच नाही आहे. असं वाटतं आहे आता नवीनच घ्यावा. ते खूप जुनं आहे ना फ्रीज, तर नवीनच घ्यायचं चालू आहे. तर म्हटलं चला आता मसाला वगैरे वाटून घेतला. भाजी मस्त हे बघा अशी बनवून घेतली. इतकी छान भाजी होते ना. एकीकडे भातही टाकला आणि आता पोळ्याही चालू होत्या. म्हटलं चला लगे स्वयंपाकाला काहीच वेळ लागत नाही. एकदा आपण लागलो ना 5 मिनटात आपला स्वयंपाक लगेच होऊन जातो रेडी. तर मस्त असं फोडीचं वांगं केलं आणि काळ्या मसाल्यात तर खूप छान लागतंय खरंच. आणि ढवळा भात त्याच्यासोबत केला. आता चालू होते पोळ्या आणि आता करायची होती जेवण. म्हटलं चला आता गरम गरम मस्त खाऊन घेऊया. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा यार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.